Hello students. So our recent topic is microbes in human welfare from the topic enhancement of food production. In that point, in previous lecture we learned microbes in industrial production, in that production of organic acid, production of vitamins, production of alcoholic beverages and gibberellin production. So next is प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. म्हणजे जे काही मायक्रोब्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा यूज करून हे वेगवेगळे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स जे असतात ते कसे बनवले जातात. तर आता बघतोय आपण प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स आर प्रोबॅबली द मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ कंपाऊंड सिंथेसाइज्ड बाय इंडस्ट्रियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर हे जे काही अँटीबायोटिक्स असतात, सगळ्यांना अँटीबायोटिक नक्कीच माहीत असतील. जेव्हा आपल्याला कधी ताप येतो किंवा आपण आजारी वगैरे पडतो, तर जर बरं वाटत नसेल तर आपल्याला डॉक्टर काय करतात, नेक्स्ट जो डोस दिला जातो त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स दिल्या जातात. जेणेकरून काय होतं, तर त्याच्यामुळे आपला जो काही आजार असेल तो लवकर बरा होतो. दे हॅव थेरप्युटिक इम्पॉर्टन्स अँड आर यूज इन मेडिकल ट्रीटमेंट. जसं की मी आत्ता म्हटलं की मेडिकल ट्रीटमेंटमध्ये खूप चांगला यूज होतो त्याचा, किंवा त्याची खूप चांगल्या प्रकारचे इम्पॉर्टंट आहे त्याला. आणि हे कशापासून तयार होतं आहे, सिंथेसाइज कशापासून होतं आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून सिंथेसाइज केलं जातं. दीज आर प्रोड्यूस इन स्मॉल अमाऊंट्स बाय सर्टन मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, फंगी अँड फ्यू अल्गी विच इनिबिट ग्रोथ ऑफ अदर मायक्रोबियल पॅथोजन्स. म्हणजे काय केलं जातं, तर हे एक छोट्या प्रमाणात बनवलं जातं आणि जेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये जातं तर जे काही होतं आपल्या बॉडीमध्ये जे काही पॅथोजन्स असतात, जे हार्मफुल बॅक्टेरिया असतात त्यांना किल करतात. ते कशा पद्धतीने करतात, तर जेव्हा आपण हे जे काही छोट्या अमाऊंटमध्ये मायक्रोब्स तयार करतो तर ते काय करतात, एका ठिकाणी जाऊन पॅथोजन्सना वाढवतात, पॅथोजन्सची वाढ जास्त करतात, फास्टली वाढतात आणि मग ते पॅथोजन्स काय केले जातात, तर त्यांच्यामधला जो हार्मफुलनेस असतो तो रिमूव्ह केला जातो. आणि तो रिमूव्ह केल्यानंतर जेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये जातात तर सेम काइंडचे जे पॅथोजन्स असतात त्यांना ते मारून टाकतात. देअरफॉर दे आर यूज इन मेडिसिन. द अँटीबायोटिक्स आर अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल एक्सेट्रा. म्हणजे बॅक्टेरियावरतीसुद्धा यूजफुल आहेत, फंगसवरतीसुद्धा यूजफुल आहेत, वेगवेगळ्या त्याचे युजेस आहेत. जसं की अँटीबॅक्टेरियल म्हणजे काय, तर बॅक्टेरियांना किल करतात. आपल्या बॉडीमध्ये जे काही बॅक्टेरिया एंटर झालेले असणार आहेत, हार्मफुल बॅक्टेरिया, हार्मफुल फंगस, त्यांना किल करून टाकतात. तर कोणत्या कोणत्या अँटीबायोटिक्स आहेत आणि कोणापासून बनवल्या जातात. फर्स्ट आहे क्लोरोमायसेटिन. टॅबलेट सगळ्यांनी ऐकलीच असेल. तर त्याचं मायक्रोबियल सोर्स आहे स्ट्रेप्टोमायसिस वेनेझुली. त्याच्यानंतर इरिथ्रोमायसिन, त्याचे मायक्रोबियल सोर्स आहे स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रस. त्याच्यानंतर पेनिसिलिन, पेनिसिलिन क्रायसोजेनम. त्याच्यानंतर स्ट्रेप्टोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिस क्रिसस. ग्रेसिओफुल्विन, पेनिसिलियम ग्रेसिओफुल्वम. बॅसिट्रानिल, बॅसिलस लिचिनिफॉर्मिस. ऑक्झीटेट्रासायक्लिन और टेरामायसिन, स्ट्रेप्टोमायसिस ऑरिफॅसिन्स. तर हे जे काही आहेत अँटीबायोटिक्सचे नावं दिलेली आहेत. म्हणजे फर्स्ट कॉलममध्ये सगळे काय आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, म्हणजे ज्या टॅबलेट्स असतात त्यातली पेनिसिलिन आपल्याला जास्त करून माहीत असते. त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये काय दिलं आहे, तर मायक्रोबियल सोर्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्यांच्यापासून ह्या ज्या काही अँटीबायोटिक्स आहेत त्या तयार केल्या जातात. ओके. तर नेक्स्ट आपला पॉईंट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन सीवेज. म्हणजे जे सीवेज वॉटर असतं त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून ते जे वेस्ट वॉटर असतं त्याला चांगलं बनवलं जातं किंवा स्वच्छ केलं जातं. व्हेरियस टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स
आर अल्सो प्रेझेंट इन सीवेज. तर हे जे सीवेज असतं म्हणजे वेस्ट वॉटर जे असतं तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. हाऊएवर देअर नंबर अँड टाईप फ्लक्च्युएट डिपेंडिंग अपॉन सीवेज कंपोजिशन अँड सोर्स ऑफ सीवेज. तर हे जे काही वेस्ट वॉटर आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि त्यांचे टाईप कुठल्या टाईपचे असतात आणि किती अमाऊंटमध्ये असतात हे डिफरंट असतं किंवा फ्लक्च्युएट होत असतं. कशावरून? तर जशा प्रकारचं जे काही सिवेज वॉटर आहे त्या प्रकारचं. म्हणजे आता काही समजा आपलं डोमॅस्टिक सिवेज वॉटर असतं म्हणजे घरगुती जे काही वेस्ट वॉटर निघतं तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असणार आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. आणि इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर जे असतं त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. बिफोर वेस्ट वॉटर इज मेड अवेलेबल फॉर ह्युमन यूज इट हॅज टू बी ट्रीटेड प्रॉपरली सो ॲज टू रिमूव्ह ऑर्गॅनिक मॅटर, इनऑर्गॅनिक सॉल्ट अँड पॅथोजन्स ॲज वेल. तर हे जे काही वेस्ट वॉटर आहे ते काय केलं जातं मोठ्या मोठ्या रिव्हर्समधून वगैरे सोडलं जातं. तर मग काय होतं जेव्हा तिथे सोडल्यावरती ते वॉटर कोण ना कोणतरी कन्झ्युम करत असतं मग ते हार्मफुल असतं. सो हार्मफुल होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे जे काही सिवेज वॉटर आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट केलं पाहिजे. सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस इन्क्लूड 4 बेसिक स्टेप ॲज फॉलोज. तर 4 बेसिक स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट आहे प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट इन्क्लूड स्क्रीनिंग अँड ग्रीट चेंबर. फर्स्ट, स्क्रीनिंग. Sewage water contain plenty suspended floating material, coarse and solid particles along with dissolved substances. The suspended objects are filtered and removed. तर काय केलं जातं जे काही सस्पेंडेड मटेरियल असतं म्हणजे जे काही मोठे मोठे पीसेस वगैरे असणार आहेत त्या वॉटरमध्ये ते सगळे सेपरेट केले जातात. कशा थ्रू? तर जे काही फ्लोट होत असतं काय म्हटलं इथे की जे काही फ्लोट झालेलं असणार किंवा सबस्टन्स असणार आहे डिझॉल्व झालेलं ते फिल्टर करून रिमूव्ह केलं जातं. त्याच्यानंतर ग्रीट चेंबर. आफ्टर स्क्रीनिंग द फिल्टर सिवेज इज देन पास्ड इंटू सेरीज ऑफ ग्रीट चेंबर. दिस चेंबर कंटेन लार्ज स्टोन अँड ब्रिक बसाल्ट. कोर्स पार्टिकल्स सेटल डाऊन बाय ग्रॅव्हिटी. दस पॅसेज ऑफ फिल्टर सिवेज रिमूव्ह मच ऑफ द कोर्स पार्टिक्युलेट मॅटर. तर काय केलं जातं पहिलं फिल्टर करून त्याच्यानंतर असे लाईनमध्ये ग्रीट चेंबर्स असतात. सिरीज असते म्हणजे एक ग्रीट चेंबर झाला की दुसरा ग्रीट चेंबर, तिसरा ग्रीट चेंबर अशा लाईनिंगमध्ये ते ग्रीट चेंबर ठेवलेले असतात. आणि त्याच्यामध्ये काय असतं तर मोठे मोठे स्टोन्स आणि ब्रिक बेसल्ट्स असतात. तर त्याच्यामुळे काय होतं तर जे काही वॉटर आहे ते फक्त पुढे पास होतं आणि जे काही वेस्ट मटेरियल असणार आहे तेच खालती सेटल डाऊन होतं. कशामुळे? तर ग्रॅव्हिटीमुळे. जसं की आपल्याला ग्रॅव्हिटीबद्दल माहिती आहे जे जड असतं ते आपोआप खालती पडतंच. सेकंड आहे प्रायमरी ट्रीटमेंट. आफ्टर द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट सिवेज वॉटर इज पंप इनटू द प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. The sedimentation of suspended solid or organic matter occurs in the tank. About 50 to 70% of solids settle down. The organic matter which is settled down is called primary sludge, which is removed by mechanically operated device. तर काय केलं जातं प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये जे काही प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमधलं सिवेज वॉटर असतं ते टाकलं जातं तिथे आणि त्याच्यानंतर जे काही सॉलिड असतं म्हणजे अजून पण सॉलिड जे काही शिल्लक राहिलेलं असेल ते 50 to 70% सॉलिड इथे सेटल डाऊन होतं आणि मग वेगवेगळ्या डिव्हायसेसने ते रिमूव्ह केलं जातं. त्याच्यानंतर थर्ड आहे सेकंडरी ट्रीटमेंट. त्याला बायोलॉजिकल ट्रीटमेंट असं सुद्धा म्हटलं आहे. The primary effluent is passed into large aeration tank. तर जे काही आता आपल्याला प्रायमरी ट्रीटमेंटमधून मिळालेलं जे काही वॉटर आहे ते इकडे मोठ्या एका एरेशन टँकमध्ये टाकलं जातं. हिअर इज द कॉन्स्टंटली ॲजिटेटेड मेकॅनिकली अँड एअर इज पंप इनटू इट. तर काय केलं जातं
ते जे काही वॉटर असणार आहे ते ॲजिटेटेड म्हणजे स्टर केलं जातं, असं पूर्णपणे सगळं मिक्स केलं जातं आणि त्याच्या आतमध्ये मिक्सर असतो, त्याच्याने ते सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये एअर सोडली जाते. मग काय होतं, एरोबिक बॅक्टेरिया जे असतात ते ग्रो होतात तिथे, म्हणजे एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक म्हणजे काय, त्यांना ऑक्सिजनची गरज असते जगण्यासाठी, आणि अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजनशिवायसुद्धा ते राहू शकतात. तर मग इथे काय केलं जातं, एरोबिक बॅक्टेरिया आहेत ते सोडले जातात. मग ते काय करतात, फ्लोक्स फॉर्म करतात. फ्लोक्स म्हणजे काय, तर असं मेश टाईपमध्ये, जाळी टाईपमध्ये वर्क तयार करतात ते. These aerobic microbes consume the major part of the organic matter present in effluent as they grow. जसं जसं ते वाढत जातात एरोबिक बॅक्टेरिया, तसं ते ऑर्गॅनिक मॅटर जे असणार आहे ते कन्झ्युम करत जातात, खाऊन टाकत जातात. त्याच्यानंतर लास्ट काय, फोर्थ स्टेप, टर्शरी ट्रीटमेंट. वन्स द BOD ऑफ द वेस्ट वॉटर इज रिड्यूस्ड, इट इज पास इन टू सेटलिंग टँक. म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. BOD म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहेत त्यांचा ऑक्सिजन डिमांड कमी होतो. त्याच्यानंतर काय केलं जातं, सेटलिंग टँकमध्ये ते पास केलं जातं. इन दिस टँक अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रो अँड डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड फंगी इन द स्लज. त्याच्यानंतर काय केलं जातं, आता इथे आपल्याला ऑक्सिजन डिमांड पूर्ण कमी झाला आहे, मग इथे कुठले बॅक्टेरिया असणार आहेत, तर अनएरोबिक, जे काही आहेत ऑक्सिजनशिवायसुद्धा राहू शकतात. तर असे बॅक्टेरिया सोडले जातात आणि ते काय करतात, तर जे काही फंगी बॅक्टेरिया असणार आहेत त्या वॉटरमध्ये, तर ते कन्झ्युम करून टाकतात. ड्युरिंग दिस अनएरोबिक डायजेशन, गॅसेस सच ॲज मिथेन, हायड्रोजन सल्फाईड, CO2 एक्सेट्रा आर प्रोड्यूस. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही अनएरोबिक डायजेशन होतं त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गॅसेस असतात, लाईक काय आहे, मिथेन, हायड्रोजन सल्फाईड, कार्बन डायऑक्साईड एक्सेट्रा, हे जे काही आहेत ते प्रोड्यूस होतात. Effluent from this plant after chlorination are released in nature water bodies like river and stream. तर त्याच्यानंतर काय केलं जातं, क्लोरिनेशन केलं जातं, म्हणजे क्लोरीन टाकलं जातं आणि ते पाणी पूर्णपणे काय होतं, जे काही वेस्ट वॉटर आहे ते थोड्या प्रमाणात चांगलं बनतं. आणि मग काय केलं जातं, नॅचरल जे काही वॉटर बॉडीज आहेत लाईक रिव्हर, स्ट्रीम, नदी, नाले वगैरे जे काही आहेत तिकडे सोडलं जातं. तर क्लोरिनेशनमुळे काय होतं, तर जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत, म्हणजे हार्मफुल बॅक्टेरिया जे काही आहेत ते किल होतात. जसं की आपण आता बघतोच की स्विमिंग पूलमध्ये वगैरे काय केलं जातं, क्लोरीन टाकलं जातं, जे काही वॉटर असेल ते. तर त्याच्याने काय होतं, पॅथोजेनिक बॅक्टेरिया जे असतील ते किल होऊन जातात. ओके, थँक्यू.